नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्राची स्पेशल मासवडी रेसिपी बघणार आहोत। चला तर ती रेसिपी कशी करायची ते बघूयात। इथे मी मासवडीसाठी लागणारे सारण आपण कसं तयार करायचं ते बघूयात। इथे मी तेल टाकून छोटे छोटे 4 ते 5 कांदे बारीक चिरून भाजून घेतले। इथे तेल न टाकता 1 वाटी तीळ भाजून वाटून घेतले, बारीक वाटले म्हणजे ओबडधोबड जास्तही पीठ केलेलं नाही आहे। आणि सेम शेंगदाणे 1 वाटी भाजून घेतले, सेम खोबरंही 1 वाटी भाजून घेतले तेल न टाकता। ठेचलेला लसूण आणि बेसनासाठी इथे मी हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि लसूण हे वाटून घेतले बेसन बनवण्यासाठी। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट, मीठ, हळद घालणार आहोत। हे सर्व एकत्र करून घेते पहिला। आणि याच्यात आपल्याला किती तिखट वडी आहे पाहिजे त्याप्रमाणे तिखट घालून घ्यायचं। मी इथे 1 चमचा तिखट घालून घेतले आणि पाव चमचा हळद घातली आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मीठ थोडं कमीच घालायचं कारण आपण बेसन हटताना त्यामध्ये पण मीठ घालणार आहोत। इथे मी अर्धा चमचा मीठ घेतले। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर कापून घालायची म्हणजे टेस्ट छान येते। मिक्स करून घ्यायचं। मासवडीसाठी लागणारे सारण आणि बेसनाचा मसाला मी तुम्हाला दाखवलाय। आता रश्श्यासाठी कोणता मसाला लागतो तो दाखवते। एकदम सोपा आहे, करायलाही खूप मस्त आणि इझी। इथे मी फोडणीसाठी उभं पातळ कापून खोबरं घेतले, एक अर्धी वाटीला थोडं कमी। कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आणि लसूण घेतला। हे सगळं सुकंच वाटून घ्यायचं फोडणीसाठी। आणि रश्श्यासाठी याच्यामध्ये चणा डाळ घेतली आहे, तांदूळ घेतलेत आणि उभा कापलेला कांदा, हिरवी मिरची आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय। हे सर्व पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं। तुम्हाला किती मसाला हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाला काढू शकता। इथे मी 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत आणि 2 चमचे चणा डाळ, 2 चमचे तांदूळ घेतलेले। हे सर्व मी आता वाटून घेते। फोडणीचा सुका मसाला वाटून घेतलाय। मासवडीचा रस्सा बनवण्यासाठी लागणारं वाटण इथे मी ज्या टोपात बेसन हटणार आहे त्याच टोपात आमटी सुद्धा फोडणी घालणार आहे। खूप छान आणि टेस्टी लागते। इथे मी 2 चमचे तेल घेतले। बेसन हटण्यासाठी जो मसाला लागतो तो इथं चांगला फोडणी देऊन घ्यायचा म्हणजे बेसन खूप छान टेस्टी होतं। चांगली फोडणी बसली की मग हळद आणि पाणी घालून घ्यायचं। फोडणी छान बसली आहे। आता आपण ह्याच्यात पाव चमचा हळद घालून घेते। हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यात पाणी घालून घेते। हे स्टीलचं एक पातेलं मी। गॅस फास्टच ठेवायचा आणि अजून अर्ध पातेलं। याला चांगली उकळी येऊ द्यायची, मग हळूहळू बेसन सोडून हटवून घेऊयात। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। उकळी आली आहे आपली मस्त। आता याच्यामध्ये बेसन पीठ सोडून हटवून घ्यायचं।
तुम्ही लाटणं किंवा कालवण्याचा जो चमचा असतो तो किंवा ह्याने सुद्धा तुम्ही पीठ हटवू शकता. पिठाच्या गोळ्या नाही झाल्या पाहिजे. पीठ हटताना खूप फास्ट हटावं लागतं, नाही तर मग गाठी तयार होतात पिठाच्या. आता हे याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ शिजवून घ्यायचं. बेसन शिजलं की नाही बघण्यासाठी पाण्याचा हात घ्यायचा. हाताला चिकटलं नाही तर बेसन शिजलंय. मोठी परात किंवा पोळपट घ्यायचा आणि त्याच्यावर कॉटनचा रुमाल किंवा उपारणं जे म्हणतो आपण ते घ्यायचं, पातळ भिजवून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं. आणि जे बेसन हटलंय ते गरम गरमच याच्यावर घालून घ्यायचं. पाण्याचा हात घेऊन असं थापून घ्यायचं. पाण्याचा हात घेतल्यावर चटका लागत नाही. आणि मग ह्याच्यावरती तो बाफूस जो बनवला आहे तो घालून घेऊया. आणि मस्त हे असं फोल्ड करून घ्यायचं. आपली वडी तयार आहे. आपल्या वड्या मस्त अशा थापून झाल्यात, खूप छान झाल्यात. आता आपण आमटी बनवूया. बेसन ज्या टोपात हटलं होतं त्याच टोपात मी आता आमटीला फोडणी घालते. इथे 2.5 चमचे तेल घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये तेल गरम झालंय. लसूण खोबरं जे वाटून घेतलं होतं ते घालायचं, चांगलं परतू द्यायचं. याच्यामध्ये लाल तिखट घालून घेते. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे. मी इथे 2.5 चमचे लाल तिखट घालते. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला. मसाला चांगला परतलाय. आता हे कांद्याचं वाटप याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि तेही चांगलं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा, म्हणजे तरी छान येते.
याच्यामध्ये हळूहळू पाणी घालून मिक्स करायचं. छान तेल सुटले मसाल्याला. गॅस फास्ट करायचा. आता ह्यालाही तेल सुटू द्यायचं. छान तरी येते मग. मस्त तेल वरती सुटतंय. एकदम मस्त मसाला फ्राय झालाय. आता तुम्हाला आमटी किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं. आमटी मस्त तयार आहे. अजून आमटी टेस्टी होण्यासाठी एक सिक्रेट सांगते. जी आपण मासवडी बनवली त्याचा एक पीस याच्यामध्ये घालायचा. खूप टेस्टी होते आमटी. छान असं आपलं मासवडीचं ताट तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.